नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर आपण पीएम किसानचे जर लाभार्थी असाल तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती असणार आहे, ज्यासाठी आपल्याला पीएम किसानचा जो 17वा हप्ता आहे, जो 17वी इन्स्टॉलमेंट आहे, तो आपल्या पीएम किसानच्या जे शेतकरी लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे। ज्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टी आपल्या कंप्लीट असायला पाहिजे, त्या कोणत्या शेतकऱ्यांना नेमका 17वा हप्ता मिळणार आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारी जी नवीन माहिती आहे ती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील आणि शेती संबंधी तसेच पीएम किसान संबंधी जे नवीन येणारी जी माहिती आहे ती सर्वात अगोदर आपल्याला मिळत राहील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमकं पीएम किसानच्या अशा कुठल्या गोष्टी आहे ज्या प्रत्येक जे लाभार्थी आहे त्याला कंप्लीट करणं अनिवार्य असणार आहे। तर मी आपल्याला सांगू इच्छितो की सर्वप्रथम आपल्याला pmkisan.government.in या वेबसाईटवरती जायचं आहे। त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला फार्मर ई-केवायसी एक ऑप्शन दिसेल, त्या ठिकाणी आपला आधार नंबर टाकून आपल्या जो आधार क्रमांक ज्याला मोबाईल क्रमांक जो लिंक आहे त्यावरती एक ओटीपी प्राप्त होईल। तो ओटीपी त्या ठिकाणी एंटर करून आपल्याला सर्वप्रथम आपली जी केवायसी आहे म्हणजे आपण केवायसी करून घ्यायचे, त्यानंतरच ज्या फार्मरची केवायसी झालेली आहे तेच फार्मर ऍक्टिव्ह धरल्या जातात। त्यानंतर आपल्याला आपली जी लँड सीडिंग आहे म्हणजे आपली जी शेत जमीन आहे ती पीएम किसानच्या वेबसाईट वरती आपली लिंक आहे का हे सुद्धा चेक करून घ्यायचं आहे। त्या ठिकाणी आपल्याला ई-केवायसी या ऑप्शनच्या खालीच एक बेनिफिशरी स्टेटस म्हणून एक ऑप्शन दिसतो, त्या ठिकाणी आपल्याला बेनिफिशरी स्टेटस मध्ये जाऊन आपले बेनिफिशरी स्टेटस चेक करून घ्यायचं आहे की आपलं पीएम किसानला वेबसाईटला आपली जी लँड सीडिंग झालेली आहे का, म्हणजे आपली शेत जमीन लिंक झालेली आहे का। आणि जर आपल्याला पीएम किसानच्या वेबसाईट वरती आपली शेत जमीन लिंक नसेल तर आपल्याला आपल्या जवळच्या जे तालुका कृषी ऑफिस आहे, तालुका कृषी केंद्र जे आहे त्या ठिकाणी आपल्याला 7/12 19 दाखला तसेच आपल्या जमिनीचा फेरफार इत्यादी डॉक्युमेंट जमा केल्याच्या नंतर आपली जी लँड सीडिंग आहे ती पीएम किसानच्या वेबसाईट वरती आपल्याला दिसून जाईल। त्यानंतर सगळ्यात मोठी आणि इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की जो आपल्या आधार सीडिंग जी बँक आहे ती आधार सीडिंग बँक आपल्या पीएम किसानच्या अकाउंट सोबत पीएम किसानच्या साईट वरती सीडिंग आहे का हे सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। जर आपली जी आधार सीडिंग बँक आपल्या पीएम किसानच्या अकाउंटला जर सीड नसेल तर आपल्याला जो येणारा 17वा हप्ता आहे तो मिळणार नाही। हे चेक करण्यासाठी आपल्याला बेनिफिशरी स्टेटस मध्ये जाऊन त्या ठिकाणी आधार बँक लिंकिंग स्टेटस आपलं येस आहे का हे आपल्याला खात्री करून घ्यायचे। इत्यादी सर्व गोष्टी जर आपल्या कंप्लीट असतील तर येणारा 17वा हप्ता आहे तो आपल्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल। तसेच अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती।